तब्बल 10 तास उलटले तरी मायक्रोसॉफ्ट विंडोजचं सर्व्हर डाऊनच. जगभरातले बँक, हवाईचा अनेक सेवांचा खोळंबा. स्पाइसजेट आकाशाची विमानसेवा याला फटका, तर इंडिगोची 200 विमानं रद्द. सर्व्हर डाऊनमुळे मायक्रोसॉफ्टला मोठा फटका. $23 अब्ज नुकसान, तर शेअर्सची किंमतही 0.71% घटली. यूपीएससीच्या तक्रारीनंतर पूजा खेडकरांविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा. निवड रद्द का करू नये आणि पुढच्या परीक्षांना बंदी का घालू नये, यूपीएससीची कारणे दाखवा नोटीस. पूजा खेडकर दिल्लीला रवाना. 23 तारखेच्या आधी मसुरीमध्ये हजर राहावं लागणार. विधानसभेला काँग्रेस मवियात सर्वाधिक जागांवर दावा करणार. काँग्रेसच्या बैठकीत चर्चा. विधान परिषद निवडणुकीतल्या फुटीर आमदारांवर उगारणार कारवाईचा बडगा. भाजप आता रोज सकाळ संध्याकाळ प्रतिक्रिया देणार. सकाळी 9 तर दुपारी 4 वाजता बोलण्यासाठी 11 बड्या नेत्यांची टीम जाहीर. विभागवार बोलायलाही 20 जणांची टीम. मनोज जरांगेंचं उद्या सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा एकदा कठोर आमरण उपोषण. सरकारने मागण्या मान्य कराव्या, जरांगेंचं आवाहन. शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य. पिपाणी हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्याचा पवार गटाचा दावा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक. निधी फक्त कागदावरच राहतो असं म्हणत केली कागदपत्रांची फाडाफाड. समाजवादी पक्षाच्या खासदारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, तर चैत्यभूमीलाही दिली भेट. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवता समाजवादी पार्टीच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व. विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती. भर पावसाळ्यात कारवाई का केली, सरकारला सवाल. लंडनहून आलेल्या वाघनखांचं साताऱ्यामध्ये अनावरण. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा. उद्यापासून पाहता येणार वाघनख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.